नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महाराष्ट्र दिनानिमित्त खेड नगर परिषद येथे माननीय नगराध्यक्ष मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। 67व्या महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, विविध विकास कामांचा आढावा। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। आता पाहूया सविस्तर वृत्त। 1 मे 2026 महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून खेड नगर परिषद येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। या मंगलमयी प्रसंगी खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी नगर परिषदेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे नगर परिषदेचा अग्निशमन विभाग, जो आपल्या विशेष गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित होता। ध्वजारोहणानंतर नगराध्यक्षांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच शहरातील महापुरुषांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। नगर परिषदेच्या प्रांगणात झालेला हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला, ज्यामध्ये शहर विकासाचा संकल्प आणि राज्याच्या संस्कृतीचा अभिमान दिसून आला। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला। जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी राष्ट्रध्वज फडकवून त्याला मानवंदना दिली। आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा वेग अधोरेखित करताना सांगितलं की रत्नागिरी विमानतळ आता उड्डाणासाठी सज्ज झालं असून रेल्वे स्टेशनचाही कायापालट केला जातोय। प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी 100 कोटींची नवीन इमारत पूर्णत्वाकडे असून जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या इमारतींचं कामही पूर्ण झालंय। याशिवाय 169 कोटी रुपये खर्चून पोलीस दलासाठी नवीन निवासस्थाने बांधली जात आहेत। शैक्षणिक क्षेत्रात नाचणे येथे केंद्रीय विद्यालयासाठी जागा मंजूर करण्यात आली असून जिल्ह्यातील 5ही तालुक्यात संविधान भवन उभारलं जाणार आहे, जिथे UPSC आणि MPSC चे प्रशिक्षण दिलं जाईल। कार्यक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले, पालकमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली। यामध्ये नमो किसान योजनेतून जिल्ह्यातील 1,59,000 शेतकऱ्यांना झालेला लाभ आणि फळ पीक विम्यातून वितरित करण्यात आलेले 107 कोटी रुपये यावर त्यांनी प्रकाश टाकला। पर्यटनाला चालना देण्यासाठी आरेवारी येथे 5 कोटींचे इको टुरिझम केंद्र डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल, तर येत्या 2-3 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचं लोकार्पण केलं जाईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली। या सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाच्या नवीन 25 वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। तसेच 2027च्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी स्वतःची स्वगणना करून या राष्ट्रीय मोहिमेचा जिल्ह्यात अधिकृत प्रारंभ केला। या सोहळ्यादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला। सागर कवच अभियानाबद्दल पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक BB महामुनी आणि त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला। तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्काराचं वाटप आणि स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमात यश मिळवणाऱ्या राजापूर नवोदय विद्यालयाचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह BB महामुनी आणि विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी उपवन संरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके, उपजिल्हाधिकारी रवींद्र राठोड, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन
श्रीकांत गायकवाड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदुलकर आदी उपस्थित होते। शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवर रोटरी प्रतिष्ठानचे सदस्य संदीप नायकवडी यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण वंदे मातरम गायनाने महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर सकाळी ठीक 7:45 वाजता कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर संदीप नायकवडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी रोटरी स्कूलच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत सादर केलं। त्यानंतर सर्वांनी ध्वजनिष्ठ प्रतिज्ञा घेतली। यावेळी होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारे गुणवंत विद्यार्थी पूर्वी सूर्यवंशी, अथर्व हलगवार आणि अर्णव घुमरे तसेच त्यांचे मार्गदर्शक रिया पवार, तनुजा चव्हाण, तेजश्री क्षीरसागर, राहुल चव्हाण, प्रसाद सावंत, वैष्णवी धुमाळ आणि मीनाक्षी निवाते यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं। महाराष्ट्र दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यासाठी लक्ष्मीकांत पटेल, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ भक्ती करंबेळकर आणि विद्यार्थिनी हर्षिका बागडे यांनी केलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। संकल्प मित्रमंडळ पावसकर नाका आयोजित सत्यनारायण पूजेनिमित्त मंडळाच्या सदस्या व खेड नगरीच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी पूजेचं दर्शन घेतलं। तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेश सुधाकर बुटाला, उपाध्यक्ष पराग चिखले, राजेंद्र गांधी, वीरेंद्र जैन, नरेंद्र वैद्य, महावीर जैन, प्रतापमाल सिरवी, राजाभाऊ पुळेकर, सौ सुनीता पुळेकर, सौ सिरवी उपस्थित होते। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेड यांच्या वतीने लहान मुलांसाठी विशेष समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय। हा समर कॅम्प दिनांक 7 ते 11 मे 2026 या कालावधीत दररोज सकाळी 9 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे। 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी हा समर कॅम्प उपयुक्त ठरणार असून मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार आहे। या कॅम्पमध्ये नैतिक मूल्यांवर मनोरंजक गोष्टींच्या माध्यमातून मार्गदर्शन, मुलांमधील कलागुणांचा विकास, मेडिटेशन तसेच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे। चित्रकला, नृत्यकला, वक्तृत्व कला आणि गायन कला अशा विविध उपक्रमांमुळे मुलांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे। तसेच समर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी विशेष ईश्वरीय भेटवस्तू आणि सन्मानपत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। या समर कॅम्पमध्ये प्रवेश विनामूल्य आहे। इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर शहरातील महाड नाका येथील लाईट हाऊस ब्रह्मकुमारी विद्यालय येथे नोंदवावी। तसेच अधिक माहितीसाठी 9822 12 25 99 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन विद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमारी गीताबेनजी यांनी केले। खेडमधील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक मुकादम डेव्हलपर्सचे मालक वाहिद उर्फ परवेजभाई मुकादम यांची सुकन्या डॉक्टर दानिया परवेज मुकादम यांनी MBBS मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी मुकादम डेव्हलपर्सचे मालक व हाजी SF मुकादम हायस्कूलचे अध्यक्ष शमशुद्दीन भाई मुकादम, राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर, राधेश्याम वर्मा, नजीरभाई करीम मुकादम, हमीदभाई मुकादम, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगिले उपस्थित होते। बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये मराठी सुगम संगीत स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। या संगीत स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मराठी भावगीत,
भक्तिगीत, अभंग, गवळण, पोवाडा आणि इतर गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. सदर स्पर्धा 2 गटात घेण्यात आली होती. यामध्ये इयत्ता 3री ते 6वी अ गटामध्ये आराध्या आंबेडे प्रथम क्रमांक, रोख रक्कम 1111, इशिता जाधव द्वितीय क्रमांक, रोख रक्कम 777, विश्व पवार तृतीय क्रमांक, रोख रक्कम 555, अनया पाटील उत्तेजनार्थ रोख रक्कम 251, तर इयत्ता 7वी ते 10वी ब गटामध्ये मीरा खडेकर प्रथम क्रमांक, रोख रक्कम 1111, मृण्मयी दामले द्वितीय क्रमांक, रोख रक्कम 777, स्वरा कदम तृतीय क्रमांक, रोख रक्कम 555, युवराज देवगकर उत्तेजनार्थ रोख रक्कम 251 पटकावून शाळेचं नाव गौरवित केलं. वरील सर्व विद्यार्थ्यांना संगीत विशारद आणि संगीत अलंकार अभिषेक जोशी आणि सौ कर्णिका निगडेकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. खेड शहरातील बसमये इंदादियाच्या MIA KG अँड प्रायमरी व MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी 67वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माननीय संस्थाध्यक्ष ARD खतीब सरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी अहमद कौचाली सरांच्या सह प्रशालेच्या मुख्याध्यापिका, पालक, विद्यार्थिनी आणि कर्मचारी उपस्थित होते. महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी अजय दुगावले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. गडकिल्ले संवर्धन समितीच्या माध्यमातून गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यावर भर दिला जातोय. विविध सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.